नमस्कार, धीरज किचन मराठीमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपण नामदेव राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत. नामदेव राईस जो आहे मी लग्न समारंभातच बघितलेला आहे आणि आजकाल तो फेमस असा मेनू आहे. बऱ्याचशा लग्न समारंभात बघायला मिळतो आणि जेव्हा मी याची रेसिपी शोधली तर इतकी सोपी म्हणजे उरलेल्या वरण भातापासून हा राईस बनवता येतो. तर फोडणीच्या खिचडीसारखाच प्रकार आहे, पण त्यापेक्षा थोडा जास्त टेस्टी लागतो. तर तो काय आहे, कसा आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. नामदेव राईस बनविण्यासाठी इथे 2 कप उरलेला भात घेतलेला आहे आणि 1 कप वरण आहे. वरण जे आहे ते तुरीची डाळ आणि मसूर डाळ वापरून शिजवलेलं आहे. तुरीची डाळ आणि मसूर डाळ अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये घेतलेली होती. नामदेव राईस जो आहे तो फोडणीच्या खिचडीसारखाच असतो, पण त्यापेक्षा थोडा दाटसर असतो आणि चवीला तिखट असतो, झणझणीत असतो. लसणाचं आणि तिखटाचं प्रमाण थोडं जास्त असतं यामध्ये. तर इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल थोडं जास्त घ्यायचं कारण हा चमचमीत असतो. तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा मोहरी आणि जिरे घातलेला आहे. 1 तमालपत्र, 2 लवंगा, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आहे आणि 8-9 लसूण बारीक चिरून घातलेले आहे. पेस्ट पण घालायची आहे आणि बारीक चिरून लसूण सुद्धा घालायचं आहे, कारण यामध्ये लसणाचा फ्लेवर छान येतो. त्यानंतर भरपूर सारे कढीपत्त्याचे पानं घातलेले आहे. 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहे. भात थोडा तिखट असतो त्यामुळे मिरच्या जास्त घातलेल्या आहे आणि 1 छोटा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा थोड्या वेळ परतल्यानंतर यामध्ये 1 मोठा टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून. त्यानंतर 1 छोटा चमचा कसुरी मेथी आहे. हा जो भात आहे तो मीडियम टू हाय फ्लेमवरच शिजवायचा. कांदा आणि टमाटर छान परतल्यानंतर यामध्ये सुखे जिन्नस घालायचे आहे. त्यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धनेपूड आहे, अर्धा चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे. तिखट थोडं जास्त घालायचा, झणझणीतच हा भात खूप छान लागतो. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. एकदा कांदा टोमॅटो छान शिजलं की यामध्ये 1 वाटी वरण घालायचं. तुरीची डाळ आणि मसूर डाळ वापरून केलेलं वरण आहे. फक्त तुरीची डाळ असली तरीही चालेल. ही डाळ एकदा परतून घ्यायची. गॅसचा फ्लेम हाय आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा. तर यामध्ये साधारण 1 कप पाणी इथे मी घातलेलं आहे. याचं टेक्स्चर आपल्याला थोडंसं दाटसर करायचं आहे. डाळ खिचडीचं जे टेक्स्चर असतं ते थोडंसं पातळसर असतं. याचं आपण दाटसर करणार आहोत, तर त्यानुसार आपण इथे पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यावर याला छान उकळी येऊ द्यायची. गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा. एकदा छान उकळी आली की त्यानंतरच यामध्ये भात घालायचा आहे. 2 कप भात आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला थोडं पातळ हवं असल्यास यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू शकता. थंड पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर त्यामुळे टेस्टमध्ये फरक पडतो. हाय फ्लेमवर हा भात मस्त शिजवून घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे. गोडा मसाला नसेल तर काळा मसाला घालू शकता किंवा मग बिर्याणी मसाला सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता.
हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं. भात छान शिजला की वरतून यामध्ये कोथिंबीर घालायची आणि आपला हा गरमागरम नामदेव राईस तयार आहे. खूप असा झणझणीत असल्याकारणाने हा खायला खरंच खूप छान लागतो आणि गरम-गरम खरंच खूप छान लागतो. तर नक्की हा राईस करून बघा. कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. याचं सर्व साहित्य खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर नक्की बघा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.